आपण ग्रेट ब्रिटनच्या संसदेची माहिती घेत होतो. कोणत्याही सरकारच्या आपण 3 कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. आपण ग्रेट ब्रिटनचं कायदेमंडळ बघतोय. ग्रेट ब्रिटनच्या संसदेची स्थापना 1707 मध्ये झालेली आपल्याला दिसते. पण त्या अगोदर जेव्हा 1215 मध्ये मॅग्ना कार्टा आला, त्या मॅग्ना कार्टानंतर 1265 मध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटचं अस्तित्व आपल्याला दिसतं. पण त्याच बेसिसवर ग्रेट ब्रिटनची संसद आली. मागल्या व्हिडिओमध्ये ग्रेट ब्रिटन कोणत्या देशांपासून बनलेलं आहे ते आपण बघितलं होतं. त्यानंतर हाऊस ऑफ लॉर्ड या वरिष्ठ सभागृहाची माहिती मागल्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण हाऊस ऑफ कॉमन्स या प्रथम आणि कनिष्ठ सभागृहाची माहिती घेणार आहोत. आता ब्रिटनच्या संसदेमध्ये जसं मी सांगितलं की 2 सभागृह आहेत, हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स. हाऊस ऑफ कॉमन्सची रचना जेव्हा आपण बघतो तेव्हा हाऊस ऑफ कॉमन्स हे प्रथम सभागृह समजलं जातं. जनतेचे प्रत्यक्ष प्रतिनिधी या सभागृहामध्ये असतात. एडवर्ड फर्स्ट याने 1275 मध्ये ग्रेट ब्रिटनच्या प्राचीन संस्था जी होती त्यामध्ये हाऊस ऑफ कॉमन्सची स्थापना केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर ह्याची सदस्य संख्या जर आपण बघितली तर 1950 मध्ये जवळपास 650 इतकी सदस्य आपल्याला ह्या हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहाची दिसणार. त्यामध्ये वेगवेगळ्या देशांमधून किती व्यक्ती निवडून ती संख्या सुद्धा गेलेली आहे. आता या सभागृहामध्ये जे सभासद किंवा प्रतिनिधी निवडून दिले जातात, तर कोणत्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार आहे, नव्हता, होता ते बघणार आहोत. तर मतदानाचा अधिकार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सुरुवातीला जेव्हा या सभागृहाची स्थापना झाली 1275 ला, तेव्हा सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार त्यावेळेस नव्हता. सर्व मतदारसंघ एक सदस्य सुद्धा नव्हते. एक सदस्यीय मतदारसंघ म्हणजे काय, तर मतदारसंघ हे असा प्रदेश असतो ज्यामध्ये तिथली जनता त्यांच्या प्रतिनिधीला निवडून देतात. आता हा जो मतदानाचा अधिकार त्यावेळेस होता तो मर्यादित स्वरूपाचा आपल्याला होता. हेनरी 6ने 1430 मध्ये मालमत्तेच्या बेसिसवर मतदानाचा अधिकार आपल्याला दिलेला दिसतो. पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये याचं जे कॅटेगरायझेशन आहे किंवा याच्या ज्या अटी आहेत त्या अटी बदलल्या. 1928च्या समान प्रतिनिधित्व कायद्याने स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार प्राप्त झाला. आधी स्त्रियांना सुद्धा मतदानाचा अधिकार नव्हता. आता 1928 मध्ये एक कायदा पास केला गेला ज्याचं नाव होतं समान प्रतिनिधित्व सुधारणा कायदा. मतदानाचं जे वय होतं ते 21 वर्ष होतं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसतं की 18 वर्ष पूर्ण असलेले जे सदस्य आहेत त्या सर्वांना मतदानाचा अधिकार आपल्याला दिसतो. आधी जे मतदाराचं स्वरूप होतं ते द्विसदस्यीय होतं, ते प्रादेशिक स्वरूपाचं होतं, ते व्यावसायिक स्वरूपाचं होतं. पण नंतरच्या कालखंडात आपल्याला दिसतं की हा जो मतदारसंघ आहे तो प्रादेशिक व एक सदस्यीय झाला. त्यामध्ये एकच व्यक्ती निवडून दिला गेला. आता मतदारसंघ पुनर्वितरण अधिनियम 1944, लोकप्रतिनिधी अधिनियम 1949 ह्या कायद्यांनुसार निवडणूक आयोगाची स्थापना तिथे झालेली होती आणि निवडणूक आयोग त्या ठिकाणी निवडणुका घेण्याचं काम दर 5 वर्षानंतर करतो. आता निवडणुकीची जी पद्धत आहे ती कशी आहे, तर 1832 मध्ये विशिष्ट लोकांना मतदानाचा अधिकार होता जसं मी आधी सांगितलं. पण 1918 मध्ये मुलींना वुमनला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. त्यानंतर 1928 ला 21 आणि 21च्या वर सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. आणि 2006 नंतर सुद्धा एक कायदा आला आणि त्या कायद्यामुळे 18 वरील सर्व व्यक्तींना मतदानाचा अधिकार ग्रेट ब्रिटनमध्ये प्राप्त झालेला दिसतो. आता ह्यानुसार जे प्रिन्सिपल आहे, जे तत्व आहे ते असं आहे, 1 वोट 1 पर्सन 1 व्हॅल्यू. म्हणजे काय, तर 1 वोट 1 व्हॅल्यू, एक व्यक्ती आणि एक किंमत, एका व्यक्तीच्या एका वोटला एकच किंमत राहील, हे या प्रिन्सिपलवर हे काम करतं. त्यानंतर फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम आहे. म्हणजे जर 10 उमेदवार उभे असतील
आणि 10 उमेदवार उभे असताना ज्या व्यक्तीला सर्वाधिक मतं मिळाली तो व्यक्ती ती निवडणूक जिंकणार आणि तो एक व्यक्ती काय होणार, तिथला सदस्य होणार, त्या हाऊस ऑफ कॉमन्स सभागृहाचा सदस्य होणार. या प्रिन्सिपलला फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम म्हटलं जातं. एक प्रतिनिधी एका मतदारसंघातून निवडून दिला जातो. आता सदस्य तत्वाची जी पात्रता आहे ती अशी आहे, 18 वर्ष पूर्ण असला पाहिजे. ब्रिटनच्या अधिपत्याखालील प्रदेश असेल, कॉमनवेल्थ देश असेल किंवा आयर्लंड या देशाचा तो नागरिक असावा. हाऊस ऑफ लॉर्ड्स सभागृहाचे सदस्य कॉमन सभागृहाचे सदस्य निवडून शकत नाही, मतदान करू शकत नाही. म्हणजे ते उमेदवार म्हणून सुद्धा उभे राहू शकत नाही आणि मतदान सुद्धा देऊ शकत नाही, जे हाऊस ऑफ लॉर्ड्स आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता यांची अपात्रता काय असू शकते, तर तो व्यक्ती नादार नसावा, तो व्यक्ती मनोरुग्ण नसावा, तो व्यक्ती मूकबधीर नसावा, कोणताही गुन्हा सिद्ध नसावा आणि 1 वर्षांच्या वर तुरुंगवास त्याला झालेला नसावा. निवडणूक कायद्याचा भंग त्यांनी जर केला आणि 10 वर्ष, तर त्याला 10 वर्ष निवडणुकीतून हद्दपार केलं जातं. त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, नागरी सेवक असतील, सशस्त्र सेनादल अधिकारी असतील, हे लोक या हाऊस ऑफ कॉमन्ससाठी पात्र राहत नाहीत. त्यानंतर कार्यकाळ किती आहे, तर 5 वर्षाचा कार्यकाळ असतो, पण त्याआधी विसर्जन होऊ शकतं, म्हणजे ते स्थायी सभागृह नाही. त्यानंतर अधिवेशन जर आपण बघितलं तर एक अधिवेशन दरवर्षी, एका वर्षात एक अधिवेशन साधारणतः झालंच पाहिजे, पण त्या ठिकाणी आपल्याला 2 झालेले दिसतात. एक जो असतो तो पहिल्या आठवड्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीला सुरू होतो आणि डिसेंबरच्या पहिल्या वीकपर्यंत संपून जातो. दुसरं जे सेशन असतं, दुसरं जे अधिवेशन असतं, त्यामध्ये आपण इथे बघतो की शेवटच्या वीकमध्ये जानेवारीच्या ते सुरू होतं आणि जवळपास जुलैच्या एंडपर्यंत हे दुसरं अधिवेशन ग्रेट ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचं आपल्याला चालताना दिसतं. त्यानंतर गणपूर्ती जी आहे ती 40 सभासदांची आहे. म्हणजे काय, जर 40 सदस्यांनी जर एखाद्या विधेयकाला हो म्हटलं तर ते संपूर्ण अधिवेशन सुरू होतं आणि त्या अधिवेशनामध्ये 40 लोकांनी जर संमती दिली तर संपूर्ण गृहाची संमती आहे असं मानलं जातं, ज्याला गणपूर्ती असं म्हटलं जातं. आता हाऊस ऑफ कॉमन्सची काही अधिकार आहेत. अधिकार असे आहेत की सर्वप्रथम एक लक्षात ठेवलं पाहिजे की हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून दिल्या गेलेले जे सभासद आहेत ते जनतेतून सरळ निवडून दिले जातात, त्यांची नेमणूक केल्या जात नाही. त्यामुळे या सभागृहाचे जे अधिकार आहेत ते जास्त मोठ्या प्रमाणात आहे, जास्त पॉवरफुल आहे. किंबहुना हाऊस ऑफ लॉर्ड्सच्या कंपॅरिझनमध्ये जर आपण बघितलं तर जास्त प्रभावी सभागृह या हाऊस ऑफ कॉमन्सला मानल्या जातं. सार्वभौम कायदेमंडळ आहे हाऊस ऑफ कॉमन्स. त्यामध्ये हाऊस ऑफ कॉमन्स खूप मोठा आहे हाऊस ऑफ लॉर्ड्सपेक्षा. आता यामध्ये काय झालं की हे जे 2 कायदे आहे, युनियन ऍक्ट ऑफ आयडेंटिटी 1911 आणि 1949, ह्या 2 कायद्यांमुळं हाऊस ऑफ लॉर्ड्सचे जे अधिकार आहेत ते कमी करण्यात आले, कारण ते निवडून दिले गेलेले लोक नाही आहेत, ते नेमणूक झालेले लोक आहेत. आता हाऊस ऑफ कॉमन्सचे जर अधिकार बघितले तर पहिला अधिकार आहे कायदेविषयक अधिकार, लेजिस्लेटिव्ह पॉवर्स. यामध्ये कायदा बनवण्याचा त्यांना अधिकार आहे, कायदा रद्द करण्याचा अधिकार आहे, संशोधन करण्याचा अधिकार आहे कायद्यामध्ये. आता हाऊस ऑफ लॉर्ड्सची सहमती लागणार, पण सामान्य विधेयक हाऊस ऑफ लॉर्ड्स जसं मागे बघितलं 1 वर्षासाठी रोखून धरू शकतं आणि विधेयक 1 महिन्यासाठी रोखून धरू शकतो. राजा सुद्धा या हाऊस ऑफ कॉमननी पास केलेल्या विधेयकावर राजा नकार देऊ शकत नाही. विधेयक न्यायालय रद्द सुद्धा करू शकत नाही. कोणत्याही न्यायालयात गेले, या सभागृहाने तयार केलेला जो कायदा आहे तो न्यायालय रद्द करू शकत नाही. म्हणून असं म्हटलं गेलं आहे की ग्रेट ब्रिटनची जी संसद आहे, जे हाऊस ऑफ कॉमन आहे, ते सर्वात शक्तिशाली सभागृह मानल्या जातं. आता उलट म्हणजे याचा अर्थ काय होतो की कायदेविषयक अधिकारांमध्ये जर हाऊस ऑफ कॉमन्सनी एखादा कायदा पारित केला तर तो कायदा काय होतो, युकेच्या संविधानाचा भाग होतो. जे युनायटेड किंगडम आहे किंवा आपण ज्याला ग्रेट ब्रिटन म्हणू, ग्रेट ब्रिटनच्या संविधानाचा तो जो कायदा पास झाला, हाऊस ऑफ कॉमननी पास केलेला कायदा युकेच्या संविधानाचा सरळ भाग
बनतो. त्यानंतर दुसरा जो अधिकार आहे तो आहे कार्यकारी अधिकार, एक्झिक्युटिव्ह पॉवर. आता हाऊस ऑफ कॉमन्समधून मंत्रिमंडळ तयार होतं आणि मंत्रिमंडळाचं संरक्षण करणं हे त्याचा एक अधिकार आहे. पण हे मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा किंवा पुन्हा नवीन निर्माण करण्याचे जी शक्ती आहे किंवा जे अधिकार आहेत ते या हाऊस ऑफ कॉमन्सच्या सभासदांना प्राप्त आहेत. यामध्ये 90% जे हाऊस ऑफ मंत्री असतात मंत्रिमंडळामधले ते हाऊस ऑफ कॉमन्समधून गेलेले आपल्याला दिसतात. यानंतर तिसरा जो पॉईंट आहे तो आर्थिक अधिकाराचा. आर्थिक अधिकारांमध्ये जे फायनान्स बिल्स असतात, अर्थविधेयक असतात, ते अर्थविधेयक सर्वप्रथम या सभागृहातच मांडल्या जातात. धनविधेयक, कर, जर आपल्याला एखादा कर आकारायचा असेल तर तो कर या सभागृहाने पारित केल्यानंतरच आकारता येतो, त्याशिवाय आकारता येत नाही. त्यानंतर ध्येय धोरणांवर हे सभागृह निश्चित करणं, त्यावर नियंत्रण ठेवणं, धोरणांवर ही सगळे अधिकार त्यांना प्राप्त आहेत. जनतेच्या अडीअडचणींना वाचा फोडण्याचं काम जे आहे ते या सभागृहांनी करावं, त्यांना अधिकार त्याचे प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर राष्ट्रीय नेतृत्व निर्माण करणं हे सुद्धा एक काम या सभागृहाचं असतं. आता जसं आपण हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये पदाधिकारी बघितले होते त्याचप्रमाणे हाऊस ऑफ कॉमन्सचे सुद्धा काही पदाधिकारी आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये अध्यक्ष असतो, ज्याला स्पीकर म्हणतात. सभागृहाचा सदस्य असला पाहिजे, तो स्पीकर सभागृहातून आलेला असायला पाहिजे. आता 1977 पर्यंत त्यांना कोणतेच अधिकार नव्हते, कारण राजा हा वास्तविक शासक होता. पण स्पीकरला त्यानंतर काय दिले गेले, काही अधिकार प्राप्त झाले. त्यामध्ये त्यांच्या अधिकारांमध्ये जर आपण बघितलं तर सभासदांना उद्देशून ते भाषण करू शकतात, त्यांना शिस्त लावू शकतात, प्रश्न चर्चा करण्यात मुभा देऊ शकतात, ठरावावर मतदान घेऊ शकतात, शांतता व शिष्टाचार निर्माण करू शकतात, सभासदांना निलंबित सुद्धा करण्याचा अधिकार त्यांना आहे, निर्णायक मत त्यांना देता येतं, शिस्तभंगाची कारवाई सदस्यावर करता येतं आणि त्यांना तात्पुरतं रद्द सुद्धा करता येतं. आता यांची पात्रता काय असते तर कोणत्याही पक्षाचे सक्रिय सभासद नसावी. म्हणजे जेव्हा आपण भारताच्या लोकसभेच्या स्पीकरचं जेव्हा कंपॅरिझन आपण ब्रिटनच्या स्पीकर सोबत करतो तेव्हा एक गोष्ट फार महत्त्वाची या ठिकाणी आहे की ते कोणत्याही पक्षाचा सक्रिय सभासद ते नसतात. ग्रेट ब्रिटनचे जे स्पीकर असतात किंवा जे अध्यक्ष असतात ते कोणत्याही पक्षाचे सक्रिय सभासद नसतात. त्यांना त्या खुर्चीवर जाण्या अगोदर स्वतःच्या पक्षाचा राजीनामा द्यावा लागतो. आपल्या भारतीय संसदीय शासन पद्धतीमध्ये असा कुठलाही प्रकार आपण बघत नाही. पूर्वी समितीवर काम केलेली ती व्यक्ती नसावी, निपक्षपातीपणे त्यांनी काम करणारी असावी. त्यानंतर व्याख्याता, जबाबदार व्यक्तीस संयमी व धोरणी ती व्यक्ती असावी, ही त्या अध्यक्षाच्या साठी असलेली पात्रता आहे. या व्हिडिओमध्ये आपण हाऊस ऑफ लॉर्ड्स या सभागृहाची रचना या ठिकाणी बघितली, त्यानंतर त्यांची पात्रता बघितली, अधिवेशन अपात्रता बघितली, त्यांचे काही अधिकार बघितले हाऊस ऑफ कॉमन्सचे. त्यामध्ये कार्यकारी अधिकार असेल, कायदेविषयक अधिकार असतील, आर्थिक अधिकार असतील आणि काही इतर अधिकार असतील. त्याचबरोबर आपण हाऊस ऑफ कॉमन्सचे जे पदाधिकारी आहेत त्यांची सुद्धा चर्चा या व्हिडिओमध्ये आपण केली. ह्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रेट ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टाची चर्चा करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.